नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे. तर पुन्हा जी अपडेट आहे ती लाडके बहीण योजनेविषयीच आहे आणि महिलांना जे आहे ते डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता जो आहे तो काही महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. तर काही महिलांना अजूनही पैसे आलेले नाहीत. तर 31 डिसेंबरपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जे आहे ते पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर आता महत्त्वाची बातमी अशी की महिलांना 1500 की 2100 रुपये, आता नवीन वर्ष जे आहे 2025मध्ये तुमच्या खात्यात नेमके किती पैसे येणार याबाबत आपण जे आहे ते जाणून घ्या. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सगळं माहिती जी आहे ती मिळून जाईल. तर महिलांच्या खात्यात विधानसभा निवडणुकीआधी 5 महिन्याचे ऑक्टोबरपर्यंतचे 7,500 रुपये जमा झाले होते. दरम्यान ऑक्टोबरमध्ये निवडणुका असल्या कारणामुळे महायुती सरकारने लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता जो होता तो वाढवून देण्याची घोषणा केली होती. म्हणजे 1500 रुपयावरनं जे आहे ते 2100 रुपयावर महायुती सरकारने जे आहे ते घोषणा केली होती. तर आता जे आश्वासन दिले होते, मात्र लगेच हे पैसे वाढवून देणे सरकारसाठी ही जी आहे ती अवघड बाब असणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. कारण अर्थसंकल्पात निधीसाठी केलेली तरतूद या सगळ्या महत्त्वाच्या बाबी आहेत. त्यामुळे कदाचित महिलांना नवीन वर्षात 1500 रुपये मिळण्याची शक्यता आहे. तर असा हा जो निधी आहे, जर हा निधी देण्यादरम्यान काही निर्णय झाला तर निधी वाढवून मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे जे 1500 रुपयेचा पर मंथ महिना होता महिलांच्या खात्यात, तो 2100 रुपये जमा होणार आहेत. परंतु 2024मध्ये नाही झाला तर 2025मध्ये पुढच्या वर्षी होणार का, याचं सरकारने सांगितलं आहे. तर आत्तापर्यंत सरकारने महिलांना 6 हप्ते दिले आहेत. तर निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात 5 हप्ते जमा झाले होते. त्यानंतर 6वा हप्ता जो होता तो निवडणुकीनंतर देण्यात आला होता. हा हप्ता नोव्हेंबरचा होता. त्यामुळे डिसेंबरचा 7वा हप्ता महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे असा प्रश्न जो आहे तो महिलांच्या खात्यामध्ये महिलांना पडला होता. तर अशातच आता हा हप्ता नवीन वर्षातच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. कारण डिसेंबर महिना संपायला अवघे काही दिवस उरलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. पण काही महिलांना जे आहे तो हप्ता जो आहे तो डिसेंबरचा मिळालेला आहे. तर काही महिलांना अजून मिळायचा राहिलेला आहे. तर दोन्ही हप्ते जे आहेत ते सोबतच येतील असंही त्यांचं म्हणणं आहे. कारणाने महायुती सरकारने लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता वाढवून देण्याची घोषणा केली होती. तर 1500 रुपयांचा निधी जो होता तो 2100 रुपयेपर्यंत देण्यापर्यंतचे आश्वासन केले होते. पण आता महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर 2100 रुपये मिळण्याची अपेक्षा होती. मात्र सत्ता स्थापनेचा गोंधळ आणि मंत्रिमंडळाचं खातेवाटप यामुळे योजनेचा निधी महिलांना देण्यात काहीसा उशीर झाला आणि महिलांना आता फक्त 1500 रुपये देण्यात आले आहेत. असं महिलांमध्ये नाराजी व्यक्त झाली आहे की आपण 2100 रुपयाचं आव्हान देऊन पण 1500 रुपये जे आहे ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहे. पण सरकार जे आहे ते 2100 रुपयाचं जो सरकारने आश्वासन दिलं होतं ते पूर्ण नक्की करणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे. तर खरं तर जुलै महिन्यात या योजनेची घोषणा केली होती आणि जूनपासून महिलांच्या खात्यात 1500 रुपये जे होते ते जमा व्हायला सुरुवात झाली होती. प्रत्येक महिलांना जे पात्र होतं त्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले आहेत. तर त्या महिलांच्या खात्यात विधानसभा निवडणुकीआधी 5 महिन्याचे ऑक्टोबरपर्यंतचे 7,500 रुपये जे होते ते जमा झाले होते. त्याच्यामुळे आत्ता महिलांच्या खात्यामध्ये जे आहे ते 2100 रुपये नवीन वर्षामध्ये महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील असं त्यांचं म्हणणं आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर आता पाहूयात 2025मध्ये सरकारने काय निर्णय घेतला आहे आणि सरकार पुढे काय महिलांसाठी योजना करणार आहे. तर अशी ही माहिती होती, सरकारची इम्पॉर्टंट माहिती होती. आणि काही ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांना काळजी नसावी, कारण त्यांना 6वा आणि 7वा म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीचा जो हप्ता आहे दोन्ही मिळून एकत्र त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर आजही काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील असंही सरकारने सांगितलं आहे. तर अशी ही नवीन अपडेट होती. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील, तुम्हाला जर पैसे आले की नाही हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता कमेंटमध्ये, मी त्याचे उत्तर नक्की देईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे नवनवीन जे माहिती आहे ते तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचत राहील. धन्यवाद.